आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. महेश दरगोंडा पाटील यांना साधारणतः खोटे दाखले काढले, तिथली कागदपत्र फाडली. ती कागदपत्र फाडायच्या अगोदरच आम्ही तहसीलदाराकडे नकला घेतल्या होत्या की त्यांना जे दाखलं काढलं होतं त्याचं. आणि ज्यावेळी जात पडताळणी ऑफिसनं दाखले मागितले त्यावेळी नकला मिळत नाहीत, दप्तर गायब आहे किंवा पानं फाटलेले आहेत असा दाखला दिला. आम्ही त्यांच्याच सहीनं त्या अटेस्टेड केलेल्या कॉपी दिल्यामुळं अधिकाऱ्यांची सुद्धा प्रचंड मोठी गोची झाली. आणि त्यामुळं अधिकाऱ्यांनासुद्धा आणि अधिकारीसुद्धा जे सही करणारे अधिकारी आहेत ते अधिकारीसुद्धा तेच असल्यामुळं, म्हणजे आता सध्याचेच असल्यामुळं त्यांनासुद्धा आपली सही नाकारता आली नाही, आपला शिक्का नाकारता आला नाही. आम्ही सत्य आणि संयमानं गेलो, निष्ठेनं गेलो. आम्ही कधीही कुणालाही खोटा कागद किंवा खोटा दाखला देऊन आम्ही फसवायचं काम केलं नाही. आम्ही निश्चितपणानं अत्यंत संयमानं खोट्या दाखल्याच्या आधारे सत्य दाखले त्यांच्यापुढं ठेवलं आणि त्यांच्यापुढे सत्य दाखले ठेवून आम्ही ही लढाई जिंकलो आहोत. खऱ्या अर्थानं ही लढाई जरी जिंकलो असलो तरी अजून न्यायालयीन लढाईमध्ये वकील साहेब आणि म्हणजे वकील साहेबांची सगळी भूमिका असणार आहे. ती वकिलाची टीमसुद्धा आम्ही प्रचंड ताकदीनं उभी करणार आहोत. अलका स्वामी नावाच्या महिला इचलकरंजी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्यात. पाठीमागल्या काही चुकामुळं तिचा दाखला जरी वैध झाला असला तरी सुप्रीम कोर्टामध्ये जायची आपली तयारी झालेली आहे. आणि त्यामुळं अलका स्वामीसुद्धा या काही महिन्यामध्ये घरामध्ये बसतील आणि त्यांचंसुद्धा पद जाईल. आता महेश दरगोंडा पाटलाचं पद गेलेलं आहे, महेश तुर्भटमठचं पद गेलेलं आहे. यांना आम्ही खुश नाही. आम्हाला एवढी लढाई लढायची आहे की इथून पुढं कुणाचंही धाडस होता कामा नाही की SC दाखल्यावर उभं राहायची किंवा निवडणूक लढवायची किंवा लाभ घ्यायचा हे धाडस होणार नाही. एवढी संघशक्ती आम्ही एकजूट होऊन आम्ही लढणार आहोत. ही लढाई, हा विजय हा आमचा एकट्याचा कुठला नाही, एकट्या संघटनेचा नाही, हा तमाम आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि समाजातल्या सगळ्या शक्तीचा हा विजय आहे. त्यामुळं हा विजय आम्ही उन्माद न दाखवता साजरा करायचं ठरवलेला आहे. पण उन्माद न दाखवता आम्ही संयमानं हा विजय साजरा करून निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये कुणीसुद्धा असं धाडस करता कामा नाही ह्याची खबरदारी आम्ही घेऊ. आणि मी नेत्यांना आंबेडकरी चळवळीच्या वतीनं एक सल्ला देतो की ज्यांनी दाखले काढून SC आरक्षणावरती खोटी माणसं उभा केलीत त्यांनी आता शहाणं व्हावं. विनाकारण आम्हाला अंगावर घेऊ नये. आम्ही अजून तुमच्या घराकडं वळायला नाही. आत्ता संविधानानुसार आता निकाल आमच्या बाजूनं लागलेला आहे. जात खोटी ठरलेली आहे. त्यामुळं खोटी जात ठरवूनसुद्धा जर का हायकोर्टामध्ये जाऊन तुम्ही अपील करायचं काम केलं तर तुमच्या घरावरती मोर्चे काढून आम्ही निश्चितपणानं तुमचासुद्धा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मंत्र्यांनी, आमदारांनी गांभीर्यानं घ्यावं. ह्यो सल्ला, ही सूचना आहे, ही विनंती आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.